नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे। आणि आत्ता मी मित्रांनो आहे ओल्ड राजेंद्र नगर या ठिकाणी। आत्ता आपण जात आहोत मित्रांनो कोरलबाग मेट्रो स्टेशनला। मी तुम्हाला सांगेल आज आपण फिरण्यासाठी जात आहोत, कुतुब मिनारला जाणार आहोत। त्यानंतर बघू तुम्हाला मेट्रोचा प्रवास देखील दाखवतो। मला पण जास्त काही माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला दिल्लीमध्ये मेट्रोने फिरायचं असेल तर एक ॲप आहे, त्या ॲपवरती आपल्याला पूर्ण रूट समजतात। तर चला आता आपण जात आहोत आणि मी तुम्हाला पूर्ण ही जर्नी दाखवेल कुतुब मिनारपर्यंत मी कसा जातो। तर सर्वप्रथम आता आपण जाऊया कोरलबाग मेट्रो स्टेशनला आणि तिथनं मेट्रो पकडू। त्यानंतर आपल्याला मेट्रो एक्सचेंज करायची असते राजीव चौकमधनं, तिथनं आपण मेट्रो एक्सचेंज करू आणि आपण सरळ जाऊ कुतुब मिनारला। तर चला जाऊया। मित्रांनो पुढे तुम्ही बघू शकता कोरलबाग आपण पोहोचलो आहोत। इकडे मित्रांनो मेट्रो स्टेशन। चला आता आपण मध्ये जाऊ आणि तुम्ही सिटी बस बघू शकता। तर चला तुम्ही बघू शकता या ठिकाणचा परिसर आणि आता आपण जाऊया मध्ये। मित्रांनो मी तुम्हाला सांगेल आपण ह्या ठिकाणी आहोत कोरलबाग या ठिकाणी आहेत। आपण इथनं जाणार आहोत ब्लू लाईनने। इथं राजीव चौक या ठिकाणी इंटरचेंज करणार मेट्रो आणि येणार आपण पिंक लाईनवर, तुम्ही बघू शकता। आणि आपण जाणार आहोत या इथं कुतुब मिनार। चला आता आपण तिकीट वगैरे काढू, आपल्याला पूर्ण मॅप दिलेले। चला आपण एंट्री करत आहोत मध्ये। खूप जास्त मोठी लाईन आहे। आता आपण लाईनीमध्ये थांबलेलो आहेत, तिकीट काढणार आणि त्यानंतर आपण जाणार कुतुब मिनार या ठिकाणी। मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, खूप जास्त गर्दी आहे, बघू शकता तुम्ही। आपल्याला जायचे मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडे। जे तिकीट घेतले मित्रांनो ते 30 रुपये आहे। तर चला जाऊ। आता आपण इथनं जाणार राजीव चौक आणि तिथं मेट्रो एक्सचेंज करणार आणि तिथनं जाणार कुतुब मिनार। मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत राजीव चौक या मेट्रो स्टेशनला आणि इथनं आपल्याला मेट्रो एक्सचेंज करायची। आपण पहिल्यांदा केलं ब्लू लाईनने प्रवास आणि आता आपल्याला करायचे येलो लाईनने। आपल्याला जायचं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती। तर चला आता आपण जाऊया। मित्रांनो पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 साठी, इकडे 4 साठी 1-2 बहुतेक खाली असेल। तर आता आपण खाली जाऊया। आपल्याला ठिकठिकाणी बोर्ड दिलेले असतात, त्यामुळे ते बघायचं आणि जायचं त्याप्रमाणे। इकडे बघू शकता आपल्याला तुम्हाला दिसत असेल पायाचे ठसे पण दिलेत। हे जाते पिंक लाईनकडे, सॉरी येलो लाईनकडे। 3 आणि 4 कडे जाते इकडे। पुढे दिलेले आपल्याला 1 आणि 2 कडे। तर आपण जाणार 1 कडे। मित्रांनो आपण समोर दिलेले 1 आणि 2 आपण समोर तुम्ही बघू शकता। आपल्याला मॅप देखील दिलेले। आपण जाणार आहोत कुतुब मिनार प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती। चला आता मेट्रो आल्यानंतर आपण जाऊया। मित्रांनो आता आपण बसलो आहे मेट्रोमध्ये आणि आता आपण इथनं जाणार कुतुब मिनारला। फायनली मित्रांनो आपण कुतुब मिनार या स्टॉपला आलो आहे मेट्रो स्टेशनला। चला आता आपण बघू, मला पण माहीत नाही मित्रांनो इथनं कुतुब मिनार किती दूर आहे। थोडं गुगल करू आणि त्यानंतर मग जाऊया आपण। तुम्ही मेट्रो बघू शकता। फायनली मित्रांनो आपण बाहेर आलो। चला आता आपण बघू इथनं आपल्याला जायचं कसं। तुम्ही पुढे मेट्रो स्टेशन बघू शकता, पुढे दिलेलं आपल्याला कुतुब मिनार बाहेरचा परिसर। चला आता आपण बघूया। मित्रांनो आपण रिक्षामध्ये बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला सांगेल मेट्रो स्टेशनपासून बाहेर आल्यानंतर या प्रकारची आपल्याला रिक्षा मिळाली। 10-10 रुपयामध्ये आपल्याला कुतुब मिनार या ठिकाणी घेऊन जाते, तुम्ही बघू शकता। तर चला मग जाऊया आता आपण। मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत कुतुब मिनार या ठिकाणी। आता आपण बाहेर आहोत, चला आता आपण मध्ये जाऊया, तिकीट वगैरे काढू। मी तुम्हाला सर्व माहिती देतो।
तिकीट किती असतं, किती वेळ लागतो आपल्याला पूर्ण कुतुब मिनार पाहण्यासाठी. तर चला आता सर्वप्रथम आपण तिकीट काढू आणि त्यानंतर मध्ये जाऊया. कुतुब मिनार या ठिकाणचा बाहेरचा रोड तुम्ही बघू शकता. तिकडे रिक्षा थांबली, आपल्याला तिकडे उतरवलं आणि आता आपण जात आहोत मध्ये. मित्रांनो तुम्ही लाईन बघू शकता. चला आता आपण तिकीट वगैरे काढू. अजून आपण तिकीट काढलं नाही. फायनली मित्रांनो आपण तिकीट काढलं. जे तिकीट होतं ते 35 रुपये होतं. मित्रांनो मी ऑनलाईन तिकीट काढलं. तुम्ही जर ऑनलाईन तिकीट काढत असतील तर तुमच्याजवळ मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड पाहिजे. आधार कार्ड ॲक्सेप्ट करत नाही. नाहीतर लाईनमध्ये उभं राहून तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल. चला आता आपण एंट्री करूया, मध्ये जाऊया. फायनली मित्रांनो आपण मध्ये एंटर केलेले तुम्ही बघू शकता. चला आता मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणचा परिसर दाखवतो. बघू शकता मित्रांनो समोर खूप छान आपल्याला कुतुब मिनार पाहायला मिळते. मित्रांनो खूप मोठं कॅम्पस आहे. मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता.
मित्रांनो आता आपण एका ठिकाणी बसलो आहे निवांत गार्डनमध्ये. मी तुम्हाला सांगेल कुतुब मिनार फिरण्यासाठी तुमच्याकडे 3 तास तरी पाहिजे. खूप मोठा परिसर आहे, खूप जास्त वेळ लागतो. मित्रांनो मी एका गार्डनमध्ये बसलो आहे कुतुब मिनारच्या बाजूला. आजूबाजूला पूर्ण आपल्याला गार्डन पाहायला मिळतील आणि इथनं काय जबरदस्त कुतुब मिनारचा व्ह्यू दिसतोय. और लीन होके एक पैर में बस चलो जल्दी आजा, दौड़ के आजा, मैं देख रहा हूँ तेरे को. जल्दी आजा, सीधे दौड़ के आजा आजा. अरे ये आप तो पेड़ के सामने आ गए. करे से पहले वो गेटस नहीं निकले है. जल्दी देखो तो कब हम देखेंगे. अब चलिए आजा आजा प्रतीक. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण कुतुब मिनारचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला.